क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांवर सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी गुन्हे दाखल केले आहे। हे गुन्हे खोटे असल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे। दुपारी 12 ते 1 वाजल्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयामध्ये गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी हजर नव्हते। तसेच शेतकऱ्यांचे विहिरीचे पैसे, गोठ्याचे पैसे आणि घरकुलांचे पैसे सुद्धा वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्याजम्यात होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून या प्रसंगी आवाज उठवला आहे। यावेळी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, विजय वानखेडे, प्रवीण मते, संदीप मानमोठे, प्रभाकर भाकरे यांच्यासह या भागातील मोठ्या संख्येने शेतकरी नागरिक उपस्थित होते। भारत शिंदे, एमसी न्यूज, सेनगाव, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव पंचायत समितीचे बीडीओ सुरेश कांबळे यांनी आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरखे व त्यांच्या 2 सहकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले। यामध्ये त्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा आमच्या मराठवाड्याच्या अध्यक्षावर दाखल केला, 353 सरकारी कामात अडथळा दाखल केला। कारण काय तर गजानन कावरखे आणि आमचे संघटनेचे कार्यकर्ते बीडीओला जाब विचारायला गेले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर की शेतकऱ्यांची कामं का केली नाही आणि तुम्ही संविधान दिन का साजरा केला नाही, एवढंच त्यांना विचारलं आणि तिथून फेसबुक लाईव्ह केलं। तर बीडीओ सेनगावचे त्यांच्या जिव्हारी लागलं, त्यांचा जळफळाट झाला आणि त्यांचं सत्य लोकांसमोर आणल्यामुळे त्यांनी अॅट्रॉसिटी सारखा खोटा गुन्हा दाखल केला गजानन कावरखे यांच्यावर आणि सरकारी कामात अडथळ्याचा। अर्थात या गुन्ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही, पण हिंगोलीचं पोलीस प्रशासन झोपलं आहे का? जर असं कुणी कोणत्याही पद्धतीच्या तक्रारी देत असतील आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जर का खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे कदापि खपून घेतलं जाणार नाही। संबंधित बीडीओला मी सांगतो, एका गुन्ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा। एक गुन्हा केला काय, 2 गुन्हे केले काय, पण पोलीस तिथले एसपी, डीवायएसपी आणि ठाणेदाराला माझी आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर कोणी आपल्या जातीचा आधार घेऊन अॅट्रॉसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल करत असेल तर उद्या चळवळी करायची की नाही करायच्या, उद्या आंदोलन करायची की नाही करायची, अधिकाऱ्याला प्रश्न विचारायचे की नाही विचारायचे। अशा पद्धतीनं बीडीओनी हे वेगळं हत्यार उपसून चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी स्वतः हिंगोली जिल्ह्यामध्ये येणार आहे, मी याचा जाब विचारणार आहे। अशा पद्धतीनं जर का खोटे गुन्हे दाखल करत असाल तर जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही।